मागच्या पार्टमध्ये आपण 12 क्वेश्चन पाहिले होते. मागच्या पार्टमध्ये किती क्वेश्चन पाहिले? 12. आता त्याच्या पुढे 13 क्वेश्चन पाहूया. इफ द सम ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² मायनस 2xy tan थीटा मायनस y² इज 4. बघा आता काय म्हणतात, सम ऑफ स्लोप्स. सम ऑफ स्लोप्स अगोदर कंपॅरिझन करूया. क्वेश्चन 13 पहा. कंपेअर x² 2hxy by² इज इक्वल टू 0. h व्हॅल्यू किती पहा? 1. h 2h इज इक्वल टू मायनस 2xy. तर h व्हॅल्यू काय पहा? h सोडून द्या, मायनस टॅन थिटा. 2 ला 2 कट होतं, मायनस h इज इक्वल टू काय पहा? मायनस टॅन थिटा. ओके सर. h इज इक्वल टू सर b ची व्हॅल्यू काय पहा? मायनस 1. सम ऑफ m1 प्लस m2 चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, ऑलरेडी मी लिहून दिला तुम्हाला. मायनस 2h अपॉन b मायनस b किती पहा सर? मायनस 1. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. मायनस 2 टॅन थिटा m1 प्लस m2 आला पहा. इज 4 दिलं पहा. 4 इज इक्वल टू 4 अपॉन 2 इज इक्वल टू मायनस टॅन थिटा minus 2 is equal to tan theta. Theta is equal to tan inverse minus 2. Check it. Tan inverse minus 2 is the answer. The joint equation which bisect the angle between x square. Already ह्या टाईपचा क्वेश्चन घेतला, हे ट्रिकचा क्वेश्चन आहे पहा. आता जस्ट झाला पहा ट्रिक. तुम्ही सोडवा, नाही जमलं तर मी सांगतोच पहा. दोन्ही क्वेश्चन घेऊन घ्या. क्वेश्चन 13 लिहिला असेलच तुम्ही. पुढे जाऊया. स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय द वैल्यू ऑफ के x² इज 3 टाइम्स द अदर. हो आला पहा, जिसका हमें इंतजार था हुआ गया. तो आर इन द रेशो. पण दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा. दोन्ही क्वेश्चन सेम टू सेम आहे पहा. 15 16 त्यातलं एक मी सोडवतो, एक तुम्ही सोडवा. सर कसं करा? 3 टाइम्स p/q रेशो दिला पहा. 3 टाइम्स म्हणजे काय करायचं? 3/1. इथं काय येईल पहा? p/q 2/3. फॉर्म्युला काय पहा? p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर, p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन pq इज इक्वल टू 2h ब्रैकेट स्क्वायर अपॉन ए बी. दोन्हीकडे ब्रैकेट स्क्वायर है अपॉन, लक्षात ठेवा. ए बी. ओके सर. अभी पी क्या है भैया? पी दिलेला आहे 3 आणि 1. खाली काय पहा? 3 × 1. सर एच किती पहा? हे बघा, हा 6 म्हणजे 2h आहे पहा. 2h व्हॅल्यू डायरेक्ट टाका. ए एच व्हॅल्यू काय पहा सर? k × 1. k × 1. आता काय पहा? 3 1 4, 4चा स्क्वेअर 16 येईल. 16 अपॉन 3 36 भागिले के. एक आता करा 16k 36 गुणिले 3 ठेवू का असं? हो सर चालेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पहा, बाकी काय नाही. केची व्हॅल्यू काढूया. 36 × 3 अपॉन 16. त्याला जेवढं शक्य तेवढं सोपं करा. 4 9 जा 4 4 जा 4 9 36 4 4 चौक 16. के इक्वल टू काय पहा? 27/4. 27 अपॉन 4. दिस इज द आन्सर सी. The slope of the lines represented by 6x² are in the ratio same to same as above. As above. चलो question 17. m1 m2 are the slope of the satisfy the condition 16a² minus ab. Then okay, एक कंडिशन सॅटिस्फाय करतं पहा स्लोप ऑफ लाइन्स. तर ते लाइन्स कसं असं पहा? m1 मायनस m2 2 आहे का? m1 इज इक्वल टू m2 का? काय का काय काढायचं पहा. अगोदर असं करूया. ह्याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय पहा? m1 m2 आर द स्लोप ऑफ द लाइन्स. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? जनरल इक्वेशन आहे पहा, मायनस 2h अपॉन b. m1 × m2 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला सर? a × b. a/b सॉरी. ओके. काय म्हणलं पहा? सॅटिस्फाय द कंडिशन. m1 इक्वल टू m2 स्क्वेअर आहे का बघायचं. m1 इक्वल टू m2 आहे का बघायचं. आणि m1 मायनस m2 इज इक्वल टू 2 आहे का बघायचं. आणि m1 × m2 इज इक्वल टू 1 आहे का बघायचं पहा. ओके. m1 × m2 इज इक्वल टू 1 कंडिशन जर टाकली आपण तर a इक्वल टू b येईल पहा. नाही आहे पहा, ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही पहा. m1 × m2 जर आपण एकच व्हॅल्यू टाकली तर काय येईल पहा? हे पण नाही होत पहा. 16a². बघा कसं ते सांगतो तुम्हाला. m1 इक्वल टू m2 टाकलं तर काय येईल पहा? m2 जागी m1 टाका. m1² इज इक्वल टू a/b येईल पहा. म्हणजे m1 इक्वल टू रूट a/b. ते कॉम्प्लिकेटेड पहा, तेव्हा हे पण नाही जमत. आता दोनच कंडिशन राहिली. m1 इक्वल टू m2² किंवा m1 मायनस m2 इज इक्वल टू 2. आता m1 मायनस m2 ची एक शॉर्टकट तुम्हाला शिकवला मी.
पहिल्यांदाच दिला होता. 2√h² मायनस AB अपॉन B. M1 मायनस M2 समजा 2 दिले त्यांनी. 2√h² मायनस AB अपॉन B. बघूया कंडिशन सॅटिस्फाय करतं का. 2ला 2 तिकडे गेला, B इकडे जाईल पहा. √h² मायनस AB स्क्वेअर करा. B² इज इक्वल टू h² मायनस AB. नाही सर, आपल्याला 16h² इज इक्वल टू 25AB दिलं पहा. सॅटिस्फाय द कंडिशन. मग आता एकच पर्यायला पहा, M1 इक्वल टू M2 स्क्वेअर होतं का बघूया. M1 इक्वल टू M2 स्क्वेअर जर घेतलं तर काय येईल पहा. इथं बघा M2 क्यूब येईल पहा. M1 जागी M2 क्यूब इज इक्वल टू A/B. कॉम्प्लिकेटेड हो जाएगा. 16h² मायनस इज इक्वल टू 25AB. ही कंडिशन दिली पहा. हे कधी होईल असं विचारलं पहा. M1 इक्वल टू M2 स्क्वेअर टाकू शकता. M1 मायनस M2 2 बघितलं मी, नाही जमत पहा, म्हणजे C नाही होत पहा. बाकीचे आता M1 इंटू M2 हा पण 100% आहेत पहा. याची पॉसिबिलिटी याची कशाची पहा. एक तर हे चेक करा किंवा M1 इक्वल टू M2 स्क्वेअर. अगोदर M1 इक्वल टू M2 घेऊन बघतो पहा. M1 इंटू M2 घेतलं तर काय येईल पहा. M1 प्लस M2 इज इक्वल टू काय पहा, मायनस 2h अपॉन B. समजा M1 इक्वल टू M2 असेल तर काय येईल पहा. M1 जागी M2 टाका, M2 जागी M1 तसा ठेवा, M2 जागी M1 टाकतो पहा. मायनस 2h अपॉन B. 2M1 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन B. हा 2 कट जाईल पहा. M1 ची व्हॅल्यू काय येईल पहा, मायनस h/B. व्हॅल्यूवर टाकूया. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण सुद्धा आपण मायनस h/B प्लस तर M1 ची व्हॅल्यू मिळाली. M2 इज इक्वल टू काय पहा. M2 इज इक्वल टू काय ठरलं आपलं M1, म्हणजे M1 M2 ची दोघांची व्हॅल्यू सेम मिळाली. ओके सर. आता दुसरी कंडिशन दिली त्यांनी, M1 इंटू M2 इज इक्वल टू A/B. हे जमतं का बघूया, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाईड पहा. M1 काय पहा, मायनस h/B. M2 काय पहा, मायनस h/B इज इक्वल टू काय आलं पहा, A/B. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. h² B² AB इकडे टाकून द्या. h² इज इक्वल टू AB इंटू B². भलतीच कंडिशन येते पहा, नाही जमत. M1 इक्वल टू M2 नाही जमत सर. आता एकच कंडिशन राहिली, M1 इक्वल टू M2 स्क्वेअर. येतं बघायचं. M1 इक्वल टू M2 स्क्वेअर. प्रत्येक ऑप्शन चेक करावं लागतं पहा. वेळ लागणारा क्वेश्चन आहे पण हरकत नाही, आपण सोडूया त्याला. M1 इक्वल टू M2 स्क्वेअर काय येईल पहा. M2 स्क्वेअर प्लस M1 M2 बघा, M1 जागी M2 स्क्वेअर टाकला प्लस M2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन B. किंवा सोपी आयडिया घ्या त्याला, अँड M1 इक्वल टू काय पहा, M2 स्क्वेअर. M2 स्क्वेअर इंटू M2 इज इक्वल टू काय पहा, A/B. M2 चा क्यूब येईल पहा, A/B. M2 इज इक्वल टू काय पहा, A अपॉन B टू द पॉवर 1/3. सर M2 ची व्हॅल्यू काय झाली पहा, A अपॉन B टू द पॉवर 2/3. M2 जागी टाकू शकता. A अपॉन B टू द पॉवर 2/3 चा स्क्वेअर म्हणजे 4/3. A अपॉन B टू द पॉवर 2/3 इज इक्वल टू काय पहा, मायनस 2h अपॉन B. कॉम्प्लिकेटेड झालं पण माझ्या येईल पहा. कसं करायचं पहा. 4/3 A टू द पॉवर B 2/3 कॉमन घेतो पहा. 1 येईल पहा, मायनस 2h अपॉन B. तू तिकडे पाठवू शकता. यस सर, खूप कॉम्प्लिकेटेड झालं पहा. हे काय येईल पहा, ब्रॅकेटमध्ये A² प्लस B² अपॉन B² इज इक्वल टू, ह्याला तिकडे पाठवला, मायनस 2h अपॉन B इंटू B टू द पॉवर 2/3 A टू द पॉवर 2/3 इज इक्वल टू ओके. ह्याला वेळ लागतो, ह्याला नंतर घेऊ आपण. लक्षात, हा क्वेश्चनला वेळ लागतो पहा, ह्याला नंतर घेऊ.
वेळ व्हायला घालवायला नको, त्याला शेवटी घेऊ वाटलं तर. वेळ लागणारा क्वेश्चन असा एखादा सापडू शकतो पा, त्याला बाजूला घ्यायचं पा. वेळ लागल्याला काय हरकत नाही. 18 द अँगल बिटवीन द लाईन्स हे इझी पहा, इथं फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. हा क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. टॅन थिटा इज इक्वल टू 2√h² मायनस AB अपॉन A प्लस B. ह्याच्यात व्हॅल्यू टाका, सर्व इक्वेशन मिळून जाईल पहा. क्वेश्चन 18 आरामशीर सोडवाल तुम्ही या पद्धती. सर 19 घेऊया. यस सर, एक क्वेश्चन मागे ठेवला मी, तो नंतर घेतो मी. 17 इफ द इक्वेशन रिप्रेझेंट प्युअर अप्लाइंग देन व्हॅल्यू ऑफ, इथं एक कंडिशन वापरायची पहा. ए हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज इज इक्वल टू, ह्यात व्हॅल्यू टाका, उत्तर मिळून जाईल पहा. द डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स बाय द इक्वेशन्स आलं पहा. डिस्टन्स बिटवीन इफ द पॅरल लाईन्स गिवन बाय द इक्वेशन इज लॅमडा. लॅमडा डिस्टन्स दिलं आहे पहा. आपण शॉर्टकट वापरू शकतो. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स कसं काढायचं पहा, जर त्याच्यामध्ये कंटेन असेल तर 2 इन ब्रॅकेट जी, अगोदर कम्पेअर करूया. x² 2hxy by² 2gx 2fy प्लस c इज इक्वल टू 0. एच व्हॅल्यू किती आली सर? 1 आली. एच व्हॅल्यू किती येईल पहा? 2. बीची व्हॅल्यू p येईल. जीची व्हॅल्यू 3/2 येईल. एफची व्हॅल्यू q/2 येईल. अँड c इज इक्वल टू -4 येईल पहा. डिस्टन्स लॅमडा दिला पहा. लॅमडा माहिती आहे, 2 इन ब्रॅकेट लॅमडा इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट g² मायनस AC अपॉन जी माहिती आहे का? हो सर, जी माहिती आहे आम्हाला. जी 3/2 आहे बरं का. काय सर काय दिलं? अपॉन 2√g² माहिती, शॉर्टकट वापरतो. ए इन ब्रॅकेट a प्लस b रूटमध्ये, सगळं रूटमध्ये. यस सर, हे पूर्ण रूट आहे असा. ए इन ब्रॅकेट a प्लस b. व्हॅल्यू टाकूया सर. लॅमडा इज इक्वल टू 2g². जी किती भैया? 3/2 स्क्वेअर 9/4 घ्या. AC प्लस इंटू मायनस -4 अपॉन ए इन ब्रॅकेट ए किती पा? 1 आहे अपॉन 1 आहे. बी किती पा? बी पी आहे सर. बी किती पा? पी आहे. पीची व्हॅल्यू इझिली निघाल पा तुम्हाला. लॅमडा स्क्वेअर विचारला त्यांनी, काय हरकत नाही, आपण लॅमडा स्क्वेअर काढू शकतो. ओके, हे करूया आता. लॅमडा इज इक्वल टू काय पा? दिस सॅटिस्फाय काय पा? 9 आणि 16 25. 25 4. जर स्क्वेअर रूट काढलं तर काय पा? 5/2. 1 इन ब्रॅकेट 1 प्लस p. 2 गेट कॅन्सल. लॅमडा इज इक्वल टू काय पा? 5 अपॉन 1 प्लस p. ओके सर, p अननोन आहे आपल्याला. तर डिस्टन्स बिटवीन पॅरलाईन म्हटल्यावर कंडिशन एक महत्त्वाची लिहायची राहिली पा. h² मायनस AB इज इक्वल टू 0. एच काय पा? एच व्हॅल्यू 2 आहे सर. ए किती आहे? 1. बी किती पा? बी इक्वल टू पी आहे सर. इथंच पीची व्हॅल्यू येते पा. 4 इक्वल टू पी इक्वल टू 4 येईल पा. काम सोपं झालं. पी इक्वल टू 4 आहे. लॅमडा इज इक्वल टू पी इक्वल टू 4 आला पा. कसं काय आलं पा? h² मायनस AB. पॅरल कंडिशन असल्यावर काय असतं पा? h² मायनस AB इज इक्वल टू 0. एच काय पा? इथं बघा, a² 2hxy 2 AB. एचा कोएफिशियंट y² कोएफिशियंट, y² p आहे. 1 इंटू p आलं पा. पीची व्हॅल्यू किती आली पा? 4 आली. यात व्हॅल्यू टाकायची. हे बरोबर केलं का बघा? 9 4 जा 69, 9 5/2, 2 गेट कॅन्सल. 5 अपॉन ए म्हणजे काय? 1 आहे. परत a प्लस बी. बी किती पा? p आहे. करेक्ट. 5 अपॉन 1 प्लस p. व्हॅल्यू टाकून द्या सर. विचार 5 अपॉन 5. लॅमडा इक्वल टू काय पा? 5 अपॉन 5 इज इक्वल टू 1. पण आपल्याला लॅमडा स्क्वेअर विचारलं. 1 इज द आन्सर. तो गडबड हुई क्या? ax² 2hxy by²
2gx, g equal to 3/2, correct. f is equal to q/2 and c equal to -4. 2 root of g square minus ac, a upon a plus b. Yes sir. g का येईल पहा 9/4, क्रॉस केलं पहा 9 1 9, 4 4 9, 16, 25/4 आलं पहा. त्याचं स्क्वेअर रूट काढलं 5/2 येतं पहा. 2 2 गेट कॅन्सल, 1 प्लस p क्रॉस करू शकता तुम्ही. लॅम्बडा इज इक्वल टू 5 upon 1 + 1 h स्क्वेअर मायनस ab. h काय पहा 2चा स्क्वेअर घेतला, ab1 मायनस p. आन्सर मॅच होत नाही पहा. बाकी सगळं बरोबर पण आन्सर मॅच होत नाही. स्टेप काय चुकली का बघत होतो मी. डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स द गिवन इक्वेशन्स इज लॅम्बडा. लॅम्बडा डिस्टन्स दिलाय पहा. फॉर्म्युला टाकला 2g² मायनस ac बरोबर आहे. लॅम्बडा स्क्वेअर काय येईल असं विचारलंय. लॅम्बडा स्क्वेअर 1 आला पहा. लॅम्बडा इक्वल टू म्हणजे लॅम्बडा स्क्वेअर 1च यायला पाहिजे. तर 1 आन्सर मॅच होत नाही. इधर कुछ गडबड हुई क्या वो देख रहा हूँ मैं. x² + 2hxy by² इज इक्वल टू 0, करेक्ट. ओके चालतंय. क्वेश्चन 20 पाहूया. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. an equation hxy represent, इथं पण तीच कंडिशन वापरा. a and some girl having beautiful face going Ferguson College is equal to 0. इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. हे पण तेच दोघांचा एकच आयडिया पहा 21 आणि 22 ला. हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकता. 2 क्वेश्चन आलेले ते पुढच्या लेक्चरला घेतो मी. वेळ लागेल बाकी काय नाही. लेक्चर मग अगोदर लेक्चरचा पिरियड वाढलेला आहे पहा. सुटतील ते क्वेश्चन्स पण वेळ लागणार आहेत पहा. ते मी पुढच्या लेक्चरला घेतो, काळजी करू नका. 23 घ्या. द सेंटर ऑफ द ट्रायंगल फॉर्म द बाय x6 x² xy मायनस y² इज इक्वल टू 0. ओके. सेंट्रॉइड कसा काढतात पहा. तिन्ही पॉईंट्स एकत्र करू. ओके. डिस्टन्स बिटवीन हे मात्र ट्रिक आहे पहा आपले. डिस्टन्स बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंट बाय तोच फॉर्म्युला वापरायचा. अगोदर h² मायनस ab येतं का बघायचं. 24 कंडिशन. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर पॅरल असतो पहा. h किती पहा. h इथं असतो सर -12चा स्क्वेअर. a 16 आणि b किती पहा 19, करेक्ट. आन्सर 0 येतो पहा. म्हणजे हे पॅरल लाईन्स आहे पहा. पॅरल लाईन्सची कंडिशन आता सांगितले 2 रूट ऑफ g² मायनस ac अपॉन, मला वाटतं हे रूटच्या बाहेर असेल पहा. थोडासा फॉर्म्युला माझं द्यायला चुकतं पहा, त्यामुळे चुकलं असेल. करेक्ट सापडली पहा चूक. काय चूक होती बघा सांगतो. फॉर्म्युला तेवढा अरेंज करा. कसा करायचा पहा. हे जे डिस्टन्स आहे कसं घ्यायचं पहा. डिस्टन्स बघा लक्ष द्या. एक छोटी चूक पण महत्त्वाची चूक झाली असते पहा. h² हे आलं पहा कंडिशन म्हणजे लाईन्स आर पॅरल. लाईन्स पॅरल असलं की आपण शॉर्टकट वापरतो पहा. तो शॉर्टकट लिहिताना एक थोडीशी चूक झाली. 2 रूट ऑफ g² मायनस ac इथं a अपॉन a प्लस b घ्यायचं पहा. मागच्या क्वेश्चनमध्ये पण आयडिया येईल पहा. सुटेल आता तुम्हाला. g घेऊया सर. g काय पहा. x² 2hxy by² 2gx g इक्वल टू -12 आहे. x² 2hxy by² x² 2hxy by² 2gx g इक्वल टू 24 आहे पहा. a किती पहा सर. a 16 आहे. c किती पहा. x² 2hxy by² 2gx 2fy c इक्वल टू 35 सर. आणि b yचा कोएफिशियंट 9. सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर करून घ्यायच्या पहा. आता व्हॅल्यू टाकून द्या. 2 g किती पहा. g 24चा स्क्वेअर. ac a किती भैया 16 × 35 अपॉन a प्लस b. a किती आहे 16 + 9. सर वर काय पहा. 24चा वर्ग 576 येतो पहा. 35 × 16 करूया. 16 85 2 त्रिक 48 आणि 8 560 16 येतं पहा. 16चा स्क्वेअर रूट किती पहा 4 येईल. 2 × 4 आय थिंक इट इज इन स्क्वेअर रूट. ठीक आहे. 2 × 4/5 इट इज इन स्क्वेअर रूट. मला वाटलं स्क्वेअर रूट नाही पण आहे. ओके तेच डाऊट होतं मला. 25चा स्क्वेअर रूट काय येतं 5 येतं सर. व्हॉट इज द फायनल आन्सर 8/5. 8/5. 24चा स्क्वेअर 576 16 85 100 त्रिक 48 560 आलं पहा. 16ला 16चा स्क्वेअर रूट 4 येतं पहा. 4चं स्क्वेअर रूट घ्यायचं राहिलं. 4चं स्क्वेअर रूट 2 येतं पहा. 4/5 4/5 आन्सर मॅच होत नाही पहा.
2 रूट ऑफ जी स्क्वेअर 24चा 4 आलं 16 आलं 16चा स्क्वेअर रूट 4 आलं पहा 16 आलं 16चं स्क्वेअर रूट 4 येतं बरोबर केलं होतं 2 × 4 खाली 25 येतं पहा 25 म्हणजे स्क्वेअर रूट किती येईल पहा 5 व्हॉट इज द फायनल आन्सर 8/5 मॅच नाही झालं सर चेक करूया एची व्हॅल्यू बरोबर काढली का ए पहा एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर 2gx 2fy प्लस c इज इक्वल टू 0 ओके सर एची व्हॅल्यू 16 येस इट इज by स्क्वेअर म्हणजे बीच व्हॅल्यू 9 करेक्ट आहे पहा hxy एचची व्हॅल्यू सर -12 h इज इक्वल टू -12 एच इथं लागला पहा पण ठीक आहे -12 ओके एक्स 2hxy 2gx g इक्वल टू 24 करेक्ट 2fy एफ इक्वल टू -12 नाही लागलं पण ठीक आहे -18 येईल पहा एफ इक्वल टू आणि सी इक्वल टू 35 करेक्ट व्हॅल्यू टाकून दिली जी स्क्वेअर मायनस ए सी जी स्क्वेअर म्हणजे 24चा स्क्वेअर 576 आला पहा आणि 35 आणि 16 यांचा प्रॉडक्ट केला पहा 16 5 म्हणजे 16 85 3 48 560 आला 16 आलं 16चा स्क्वेअर रूट काय येतं पहा 4 येतं 4 × 288/5 25चा स्क्वेअर रूट 5 आला पहा 8/5 आन्सर आलं पहा इफ द डिस्टन्स बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज युनिट्स 8/5 पाहिजे होतं ठीक आहे ह्याचा आन्सर मॅच होत नाही तुम्ही चेक करा मी करतो ओके 23 नंतर घेतो पहा सेंट्रॉइडवाला वेळ लागणारा क्वेश्चन आहे पहा ह्याला शॉर्टकट असलं तर बघतो जरा लास्ट क्वेश्चन किंवा 25 वाला म्हणजे लक्षात येईल पहा एक क्वेश्चन हे जेवढे आणले तेवढे क्वेश्चन्स करेक्ट करा 23 24 आणि मागचे 2 सगळे पुढच्या लेक्चरला घेतो काळजी करू नका 25 लेक्चर ऑलरेडी वाढलेले पहा वेळ लागू नये म्हणून पुढच्या लेक्चरला घेतो एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म्ड बाय द हे ट्रिक आहे पहा आणि y = 9 ट्रिक काय पहा एरिया फॉर्म्युला दिला होता सर तुम्ही अगोदर असं करा एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर करा कम्पेअर सर एच व्हॅल्यू किती येईल पहा एक्स स्क्वेअर ए इक्वल टू 18 येईल सर एच इज इक्वल टू काय येईल पहा 9 -9/2 बीच व्हॅल्यू काय येईल पहा 1 ओके सर एरिया काढायचा सी एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी असतं पहा ह्या लाईनचं कम्पेअर करायचं ओके सर ए नाही आहे एच व्हॅल्यू इथं हा ए कन्फ्यूज होईल बरं का ओके बीच व्हॅल्यू काय येईल पहा B1 अभि एक कॅपिटल वापरूया वाटलं तर सीची व्हॅल्यू काय येईल पहा सर तिकडे गेलं -9 आता फॉर्म्युला टाका सी स्क्वेअर √3a² b² एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय पहा एरिया ऑलरेडी शॉर्टकट दिलं बा सी स्क्वेअर √3 a² प्लस b². सी स्क्वेअर सी माहिती आहे पहा -9 चा स्क्वेअर 81 येईल पहा अपॉन √3 तसंच ठेवूया यस सर ए स्क्वेअर ए किती आहे पहा सर ए 18 चा स्क्वेअर आहे पहा आणि बी 1 चा स्क्वेअर आहे स्मॉल ए घ्यावं लागेल मला वाटतं करेक्ट लाईन मधलं घ्यायचं ए स्क्वेअर बी किती सर बी 1 y equal to 9 81 upon √3 okay area of the triangle form the y equal to 9 in square units पहिला असं पण करू शकतो रेग्युलर मेथडने 18x² - 9xy plus y² is equal to 0 प्रॉडक्ट 18 आला पाहिजे साहित्रिक 18 6 3 जा मराठीमध्ये साहित्रिक 18 म्हणजे फॅक्टर पाडतो फॅक्टर काढतो रेग्युलर मेथड अशी पहा ह्यातून कॉमन काढा 6x 3x - y ह्याच्यातून कॉमन काढा सर -y येईल पहा 3x - y पहिल्या ब्रॅकेट मध्ये टाका 3x - y 6x - y इज इक्वल टू 0 3x - y इक्वल टू 0 6x - y इक्वल टू 0 आणि अजून एक दिले पहा y इक्वल टू 9 एरिया ऑफ द ट्रायंगल फ्रॉम द लाईन्स इक्विलॅटरल ट्रायंगल नाही पहा इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी शॉर्टकट आहे हा शॉर्टकट इथं चालणार नाही पहा ओके सर 2 लाईन आता y इक्वल टू 9 दिले पहा 3x - y इक्वल टू 0 6x - y इक्वल टू 0
आणि ह्यांनी एरिया किती काढला ते काढायचं पहा. आता y = 9 प्रत्येक इक्वेशनमध्ये टाकू शकता. पुट y = 9 तुम्हाला पॉईंट ऑफ कोऑर्डिनेट मिळतील पहा y टाकून. 3x = 9 6x = 9. काय केलं पहा yच्या जागी 9 टाकलं पहा. x = किती मिळालं पहा 3 मिळाला. दुसरा काय पहा x = 3/2. पहिला पॉईंट मिळाला 3,9 दुसरा मिळाला पहा 3/2,9. ओके सर कसं झालं पहा म्हणजे असं येईल पहा ट्रायंगल. ही लाईन आहे पहा y = 9. इथला पॉईंट मिळाला तुम्हाला सर 3,9 इथला मिळाला 3/2,9 आणि एरिया सोपा आहे पहा. एरिया इथं कुठल्या पासिंग थ्रू काय पहा ओरिजिन म्हणजे इथं 0 असणार पहा 0,0. वी हॅव टू फाइंड द एरिया. सगळ्यात टफ क्वेश्चन होता पहा OM. सर इथं शॉर्टकट का नाही वापरू शकला तो इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी पहा. हे कट करतो म्हणजे गोंधळायचा नाही तुमचा. खूप जण तो शॉर्टकट वापरतील पण इथं नाही पहा. इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी पहा तो शॉर्टकट कशासाठी पहा इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके चालतंय सर. आता काय करायचं पहा AB घेऊया. 1/2 AB × OM. ओके सर. आता OM कसं काढणार पहा. OM ह्या लाईनवर इक्वेशन ऑफ लाईन काढावं लागेल पहा. ओके पण एक सोपी आहे पहा y = 9 आहे पहा म्हणजे हा x ॲक्सिस इथं असणार पहा असा कुठेतरी म्हणजे ह्याच्यातून अंतर हे डिस्टन्स 9 येईल पहा असं मला म्हणायचं. ओके आणि हे डिस्टन्स तुम्ही ह्यानी काढू शकता पहा कशाने डिस्टन्स फॉर्म्युलाने. 9 कमी येईल पहा 3/2 - 3 -3/2 येईल पहा म्हणजे इथं 3/2 घ्या मायनस घेऊ शकत आपण 9. 27/4 इज द आन्सर करेक्ट. 27/4. अशा प्रकारे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन संपवला पहा. ओके सगळ्यात अवघड क्वेश्चन असे काही क्वेश्चन्स अवघडमध्ये आधी येणार पहा. अजून काही क्वेश्चन मधले पण सुटले असते पण वेळ लागला असता पहा म्हणून मी थोडंसं बाजूला ठेवलं आहे. ते क्वेश्चन जरूर करू आपण पुढच्या लेक्चरला. शुअर शॉट पाहूया आरामशीर. ओके या पद्धतीने जमा त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आढळेल. तर काही क्वेश्चन्स 2-3 आढळलेले ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊच आणि पुढं चालू करणार पहा व्हेक्टर चॅप्टर. वेक्टरचे 3 भागामध्ये मी डिवाइड केलं ABC. त्याच्या अगोदर काही ह्याच्यातले आडलेले क्वेश्चन्स एक 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जातील पहा. मग वेक्टर स्टार्ट करू आपण. तुम्हाला काही डाऊट्स असतील प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून द्या. ते सगळे प्रॉब्लेम्स मी घेणार. नंतर मी तुम्हाला ह्याच्यासाठी पण थांबणार आहे पहा कशासाठी सेशनसाठी थांबलं. सेशन म्हणजे फक्त डाऊट सेशन्स. एक लेक्चर किंवा 2 लेक्चर लागले 2 लेक्चर आपण घेणार फक्त डाऊट्स. त्याच्या अगोदर सगळे डाऊट्स तुमचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आले पाहिजेत पहा. ओके या पद्धतीने. काही क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आले त्याच्या नादी लागू नका. जे रेग्युलर ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्याने जरा हुशार मुलांनी जरूर विचार करा. ज्यांचं मॅथ्स मीडियम आणि थोडंसं वीक आहे त्यांनी काय करायचं पहा इझी क्वेश्चन्स करायचे मीडियम क्वेश्चन्स करायचे अवघड क्वेश्चन बाजूला ठेवायचे पहा. एक थोडासा टफ क्वेश्चन होता पण जमू शकतो पहा. ओके इथंच थांबूया.